लोकशाहीची जननी असलेल्या भारतातल्या नागरिकांनी संविधानाची तत्त्व प्रत्यक्षात जगून संविधानाचा खरा सन्मान केला, त्यांना वंदन. संविधानावरच्या चर्चेत पंतप्रधानांचं प्रतिपादन. संविधान निर्मात्यांना भारताचा वारसा आणि एकतेची पूर्ण जाणीव होती, मात्र दुर्दैवानं आज विविधतेत विरोधाभास शोधत भेदभावाची विषारी बीजं पेरली जात आहेत. पंतप्रधानांनी व्यक्त केली खंत. काँग्रेसच्या एका कुटुंबानं 55 वर्ष सातत्यानं संविधानावर हल्ले केले. पंतप्रधानांचा नाव न घेता गांधी कुटुंबावर हल्लाबोल. भाजपा प्रणीत सरकार संविधान नाही तर मनुस्मृतीच्या विचारांवर चालत आहे. दुर्बल आणि युवकांच्या हक्कांवर सरकार हल्ला करत असल्याचा राहुल गांधी यांचा आरोप. केवळ आणीबाणीच नाही तर प्रत्येक वेळी काँग्रेसनं स्वार्थासाठी संविधानात दुरुस्त्या केल्या. भाजपा खासदारांचं चर्चेत राहुल गांधी यांना प्रत्युत्तर. धारावी पुनर्विकासाला विरोध करणारे तिथल्या गोरगरिबांना संविधानाच्या कलम 21च्या जीवन जगण्याच्या अधिकारापासून वंचित ठेवू इच्छितात. श्रीकांत शिंदे यांचा इंडी आघाडीवर आरोप. राज्यात आज दत्तजयंतीनिमित्त औदुंबर, गाणगापूर, नृसिंहवाडी यासह विविध दत्त मंदिरांमध्ये पहाटेपासूनच भक्तांची रीघ. विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन. आणि उत्तरेतल्या राज्यांमध्ये बहुतांश ठिकाणी थंडीचा कडाका, तर दक्षिणेत मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. नमस्कार. सातच्या बातमीपत्रात मी आशुतोष भालचंद्र सावे आपलं सर्वांचं स्वागत करतो. पाहुयात बातम्या विस्तारानं. संविधान स्वीकारल्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त लोकसभेत होणाऱ्या चर्चेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या सदनामध्ये बोलत आहेत. पाहुया याचं थेट प्रसारण. कांग्रेस की प्रदेश की कमेटियों ने 12 प्रदेश कमेटियों ने सरदार पटेल के नाम पर सहमति दी थी. नेहरू जी के साथ एक भी कमेटी नहीं थी, नॉट अ सिंगल. संविधान के तहत सरदार साहब ही देश के प्रधानमंत्री बनते हैं, लेकिन लोकतंत्र में श्रद्धा नहीं, खुद के संविधान पर विश्वास नहीं, खुद के ही संविधान को स्वीकारना नहीं, और सरदार साहब देश के प्रधानमंत्री नहीं बन सके और ये बैठ गए. जो लोग अपनी पार्टी के संविधान को नहीं मानते, वो कैसे देश के संविधान को स्वीकार कर सकते हैं. आदरणीय सभापति जी, जो लोग संविधान में लोगों के नाम ढूंढते रहते हैं, मैं जरा बताना चाहता हूं. कांग्रेस पार्टी के एक अध्यक्ष हुआ करते थे और वो अति पिछड़े समाज से आते थे. अति पिछड़े भी नहीं, अति पिछड़े समाज से आते हुए उनके अध्यक्ष श्रीमान सीताराम केसरी जी, कैसा अपमान किया गया. कहते हैं बाथरूम में बंद कर दिया गया, उठा करके फुटपाथ पर फेंक दिया गया. अपनी पार्टी के संविधान में ऐसा कभी नहीं लिखा गया, लेकिन अपनी पार्टी के संविधान को न मानना, लोकतंत्र की प्रक्रिया को न मानना और पूरी कांग्रेस पार्टी पर एक परिवार ने कब्जा कर लिया, लोकतंत्र को नकार दिया. आदरणीय सभापति जी, सदस्यों ने क्या क्या बोला था ठीक नहीं है. आप जब सदन के नेता बोल रहे हैं तो सदन की मर्यादा को रखो, आदरणीय सभापति जी को बनाओ. संविधान के साथ खिलवाड़ करना, संविधान के स्पिरिट
करना ये कांग्रेस की रगों में रहा है। हमारे लिए संविधान, उसकी पवित्रता, उसकी शुचिता हमारे लिए सर्वोपरि है। और ये शब्दों में नहीं है, जब जब हमें कसौटी पर कसा गया है, हम तप करके निकले हुए लोग हैं। मैं उदाहरण देना चाहता हूं। 1996 में सबसे बड़े दल के रूप में भारतीय जनता पार्टी जीत करके आई। सबसे बड़ा दल था और राष्ट्रपति जी ने संविधान की भावना तहत सबसे बड़े दल को प्रधानमंत्री के शपथ के लिए बुलाया और 13 दिन सरकार चली। अगर हमें संविधान के स्पिरिट के प्रति हमारा भावना न होती तो हम भी ये बांटो, वो बांटो, ये दे दो, वो दे दो, इसको डिप्टी पीएम बना दो, इसको ढिकना बना दो, हम भी सत्ता सुख भोग सकते थे। लेकिन अटल जी ने सौदेबाजी का रास्ता नहीं चुना, संविधान के सम्मान का रास्ता चुना और 13 दिन के बाद इस्तीफा देना स्वीकार कर दिया। ये ऊंचाई है। संविधान निर्माते संविधानात देशाची एकता आणि सर्वांच्या प्रतिनिधित्वाबद्दल सजग होते. विविधतेत एकता शोधण्याचा त्यांचा भाव होता. मात्र आज दुर्दैवानं विविधतेत एकता या भारताच्या मूल भावावरच हल्ला केला जातो आहे. विविधतेत विरोधाभास शोधत समाजात दुहीचं विषारी बीज रोवण्याचे प्रयत्न होत आहेत, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. संविधानावर लोकसभेत झालेल्या चर्चेत ते बोलत होते. के बाद एक तरफ संविधान निर्माताओं के दिल दिमाग में एकता थी, लेकिन आजादी के बाद विकृत मानसिकता के कारण या स्वार्थवश अगर सबसे बड़ा प्रहार हुआ तो देश की एकता के मूल भाव पर प्रहार हुआ। विविधता में एकता, ये भारत की विशेषता रही है। हम विविधता को सेलिब्रेट करते हैं और इस देश की प्रगति भी विविधता को सेलिब्रेट करने में है। लेकिन गुलामी की मानसिकता में पले बड़े लोगों ने, भारत का भला न देख पाने वाले लोगों ने, और जिनके लिए हिंदुस्तान 1947 में ही पैदा हुआ ये जो धारणा बननी थी, उनके लिए वो विविधता में विरोधाभास जूझते रहे। संविधान निर्मात्यांना भारताची लोकशाही प्राचीन असल्याचीही जाणीव होती. भारत 1947 साली लोकशाही देश झाला असं ते मानत नव्हते, तर भारत लोकशाहीची जननी आहे आणि गणतंत्राचा मोठा वारसा आपल्याला आहे असं संविधानकर्त्यांचं मत होतं. याला दुजोरा देणारी वक्तव्य त्यांनी उद्धृत केली. देश वेगानं प्रगती करताना महिला केंद्रित विकासाला आम्ही प्राधान्य दिलं आहे. इतकंच नाही तर महिलांच्या नेतृत्वाखालील विकास आम्ही करतो आहोत असं त्यांनी सांगितलं. आमच्या सरकारची धोरणं देशाची एकता मजबूत करणारी आहेत, भेदभाव मिटवणारी आहेत असं सांगत त्यांनी सरकारच्या विविध योजनांचा उल्लेख केला. आज आपण संविधानाचा अमृत महोत्सव साजरा करतो आहोत. मात्र संविधानाला 25 वर्ष झाली त्यावेळी देशात आणीबाणी लादली गेली. 50व्या आणि 60व्या वर्षी आमच्या सरकारांनी केंद्रात आणि राज्यात संविधानाचा उत्सव साजरा केला असं मोदी म्हणाले. संविधानावरच्या चर्चेत कुणावरही टीका करायची नाही, मात्र काही तथ्य नव्या पिढीसमोर नक्कीच मांडायला हवीत असं ते म्हणाले. काँग्रेसच्या एका कुटुंबानं 55 वर्ष देशावर राज्य केलं आणि संविधानावर वारंवार हल्ले केले असा आरोप त्यांनी केला. या कुटुंबाचे कुविचार, कुरीती आणि कुनीती सातत्यानं सुरू असल्याचं सांगत मोदी यांनी गांधी कुटुंबावर नाव न घेता टीका केली. हमारा देश बहुत तेज गति से विकास कर रहा है। भारत बहुत ही जल्द
विश्व की तीसरी बड़ी आर्थिक शक्ति बनने की दिशा में बहुत मजबूत कदम रख रहा है। और इतना ही नहीं, ये 140 करोड़ देशवासियों का संकल्प है कि जब हम आजादी की शताब्दी मनाएंगे, हम इस देश को विकसित भारत बना करके रहेंगे। ये हर भारतीय का संकल्प, ये हर भारतीय का सपना है। लेकिन इस संकल्प से सिद्धि के लिए सबसे बड़ी आवश्यकता है, वो है भारत की एकता। हमारा संविधान भी भारत की एकता का आधार है। पंडित नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या काळात संविधानात 75 वेळा बदल झाले आणि ते सगळे बदल सत्तेसाठी झाले असा आरोपही त्यांनी केला। त्यांच्या पुढच्या पिढीनं मंत्रिमंडळाचा निर्णय पत्रकारांसमोर रद्द ठरवला अशी टीका मोदी यांनी राहुल गांधी यांच्यावर केली। संविधान स्वीकारल्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त लोकसभेत आज दुसऱ्या दिवशीही विशेष चर्चा सुरू आहे। संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी संविधानातल्या काही कलमांचं महत्त्व सांगून त्यामुळे मिळालेल्या समानतेकडे सदस्यांचं लक्ष वेधलं। जब मैं इस देश का कानून मंत्री बना, मैंने सबसे पहले उस कानून मंत्री के पद में बैठने से पहले ये समझने का कोशिश किया कि बाबा साहब अंबेडकर क्या चाहते थे, क्या क्या चीज और उसके सोच मन में था जो नहीं कर पाए, और उसने अपना कार्य पूरा करने से पहले क्या क्या चीज उन्होंने आरंभ किया। वो सुबह मैं कानून मंत्री के पद पर जाने से पहले सबसे पहले मेरा मन में यह आया कि बाबा साहब भीमराव अंबेडकर इस देश का पहला कानून मंत्री तो बना, लेकिन उन्होंने इस्तीफा क्यों दिया, इसका चर्चा लोगों के सामने में अक्सर नहीं होते हैं। जब कोई इंसान किसी पद से इस्तीफा देते हैं, उसका बड़ा कारण होता है। भारताचं संविधान केवळ एक कायदेशीर दस्तावेज नाही, तर हा आपल्या देशाचा आत्मा आहे असं विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज लोकसभेत संविधानावरच्या चर्चेत बोलताना म्हटलं। संविधानात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी आणि नेहरूंचे विचार प्रतिबिंबित होतात असं राहुल गांधी म्हणाले। संविधानात आपला वारसा आहे, मात्र आजचं सरकार संविधान नाही तर मनुस्मृतीच्या विचारांवर चालतं असा आरोप त्यांनी केला। द्रोणाचार्यांनी जसा एकलव्याचा अंगठा कापला, तसा आज केंद्र सरकार युवकांचे अधिकार हिरावून घेत त्यांचा अंगठा कापत आहे आणि त्यांचे अधिकार अदानी, अंबानी यांना देत आहे असा आरोप त्यांनी केला। भाजपानं सातत्यानं संविधानावर हल्ला केला आहे। अग्निवीर सारख्या योजना आणून युवकांचं नुकसान केलं आहे। धर्म, जाती या आधारावर द्वेष पसरवण्याचं काम भाजपा करतं असा आरोपही त्यांनी केला। भाजपानं लोकांवर किती अन्याय केला आहे हे दाखवण्यासाठीच आम्हाला जातनिहाय जनगणना करायची आहे आणि आम्ही ती नक्कीच करू। तसंच 50% आरक्षणाची भिंत तोडून देशात नव्या प्रकारचं राजकारण आणू असं राहुल गांधी म्हणाले। हमारी जो विचारधारा है, इंडिया गठबंधन की विचारधारा है, वो देश में कॉन्स्टिट्यूशन लाई है। हम सब मिलकर कॉन्स्टिट्यूशन की रक्षा करते हैं। अंबेडकर जी ने कहा था, इफ देयर इज पॉलिटिकल इक्वालिटी बट नो सोशल एंड इकोनॉमिक इक्वालिटी, पॉलिटिकल इक्वालिटी विल बी डिस्ट्रॉयड। ये अंबेडकर जी के शब्द हैं और आज ये बात सबके सामने है। पॉलिटिकल इक्वालिटी जो थी वो खत्म हो गई है। हिंदुस्तान के सारे इंस्टीट्यूशंस कैप्चर कर लिए गए हैं। सोशल इक्वालिटी नहीं रही, फाइनेंशियल इकोनॉमिक इक्वालिटी नहीं रही। इसीलिए हमारा अगला कदम जाति जनगणना होगा। अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधी यांना प्रत्युत्तर देत इंदिरा गांधी यांनी आणीबाणीच्या काळात संविधानाची सर्वाधिक पायमल्ली केली असा आरोप केला। संविधानाच्या शक्तीमुळेच देश आणीबाणीच्या काळ्या अध्यायातून बाहेर आला
त्यामुळे संविधान आणि आंबेडकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसनं संविधान रक्षणाच्या वल्गना करू नयेत अशी टीका त्यांनी केली. अंगठे कापण्याची भाषा करणाऱ्या काँग्रेसच्या काळात शिखांचे गळे कापले गेले हे विसरू नये असंही ते म्हणाले. श्रीकांत शिंदे यांनीही या चर्चेत सहभाग घेतला. राहुल गांधी अभय मुद्रेविषयी बोलतात. ही अभय मुद्रा अहिंसा शिकवते, मात्र सर्वाधिक हिंसा काँग्रेसच्याच कार्यकाळात देशात झाली याचे दाखले त्यांनी दिले. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं सरकार असताना शिक्षणाचा मूलभूत अधिकार, GST, 370 कलम हटवणं, महिलांना 33% आरक्षण अशा लोकशाही आणि संविधान मजबूत करणाऱ्या गोष्टींसाठी संविधान दुरुस्ती केली. मात्र काँग्रेसच्या काळात सत्ता राखण्यासाठी संविधान दुरुस्ती केली गेली असा आरोप त्यांनी केला. आजही धारावी पुनर्विकासाला विरोध करणारे राहुल गांधी तिथल्या गोरगरिबांना कलम 21 दिलेला जीवनाचा अधिकार हिरावून घेऊ पाहत आहेत असा आरोप त्यांनी केला. देश उभारणीत योगदान दिलेल्या सर्व महापुरुषांचं नाव घेताना काँग्रेस कधीही सरदार वल्लभभाई पटेल यांचं नाव घेत नाही. सरदार पटेल नसते तर हा देश अखंड राहिला नसता असं भाजपाचे खासदार रविशंकर प्रसाद यावेळी म्हणाले. विरोधी पक्षनेत्यांनी भारताच्या वारशाचा उल्लेख केला, मात्र त्यांनी हा वारसा जाणलाच नाही असा आरोपही त्यांनी केला. संविधानात ज्यांची चित्रं आहेत त्या सगळ्यांना आज काँग्रेस विरोध करते, त्यामुळे काँग्रेसनंच आपला प्रवास कुठून कुठे झाला आहे हे जाणून घ्यायला हवं असा टोला त्यांनी लगावला. काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे, भाजपा खासदार अपराजिता सारंगी यांनीही या चर्चेत सहभाग घेतला. आणि यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात. व्याजदर लाभदायी, गुंतवणूक आनंददायी. ठेवींवर आकर्षक व्याजदर, तेही फक्त 13 महिन्यांकरता. सर्वसाधारण व संस्था ठेवीदार 7.60%, ज्येष्ठ नागरिक 8%. मासिक, तिमाही किंवा एकत्रित व्याजाच्या पर्यायांसह अटी लागू. कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड. जीवन करा समृद्ध. मिठाई तर आमच्या काळात असायची. हो, मग जा ना तुमच्या जमान्यामध्ये. रोमांस तर आमच्या जमान्यामध्ये व्हायचा. पेमेंटही त्याच जमान्याचं. हा? अहो भाऊ, डिजिटल पेमेंट शिका. नव्या जमान्याचं. इझी, सेफ आणि फास्ट आहे. आम्ही तर यांना डिजिटल पेमेंट करायला शिकवलंय. तुम्ही या सेल्फी घेऊया, हे आमच्या जमान्याचं आहे. RBI सांगते की डिजिटल पेमेंट स्वीकारा, इतरांनाही शिकवा. जुनाट सर्दी, खोकला, कफाचे विकार, सायनस, मायग्रेन, दमा, ॲलर्जी, त्वचा विकार, सोरायसिस, मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार, कॅन्सर यासारख्या आजारांवरील परिपूर्ण उपचारांसाठी आजच संपर्क करा ओंकार आयुर्वेद. संविधानावरील चर्चेदरम्यान आज लोकसभेत स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा मुद्दाही गाजला. राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात सावरकर संविधान विरोधी होते असा आरोप केला. त्याला प्रत्युत्तर देताना शिवसेनेचे सदस्य श्रीकांत शिंदे यांनी इंदिरा गांधी यांनी सावरकरांना वीर संबोधत त्यांची देशभक्ती आणि कार्याचा गौरव केला आहे, मग त्याही संविधान विरोधी होत्या का असा प्रश्न राहुल गांधी यांना केला. राहुल गांधी यांनी यालाही उत्तर दिलं. गांधी आणि नेहरू यांनी तुरुंगवास भोगला, मात्र सावरकरांनी माफी मागितली होती असं आपल्याला आपल्या आजी म्हणजेच इंदिरा गांधी यांनी सांगितल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला. भाजपाच्या निशिकांत दुबे यांनी या दाव्याला उत्तर दिलं. इंदिरा गांधी यांनी सावरकरांना केव्हा सन्मान दिला याचे दाखले दिले. राहुल गांधी कधीही सावरकर होऊ शकत नाहीत असं सांगत त्यांनी आपल्या आजीची माफी मागावी असंही दुबे म्हणाले. Written by Pandit Bakhle, Secretary to the Swatantraveer Savarkar Rashtriya Smarak, making plans for celebrating the birth centenary of Savarkar. In her letter, Honorable Indira Gandhi ji, dated May 20, 1980, Indira Gandhi ji writes back to Bakhle saying, I have received your letter of 8th May 1980. Veer Savarkar's daring defense of British government has its own importance in the annals of our freedom movement. I wish success to the plans to celebrate the birth centenary of the remarkable son of India. मैं आपसे पूछना चाहूंगा कि आपकी दादी भी संविधान विरोधी थी क्या? इंदिरा गांधी जी ने बोला कि सावरकर जी कॉम्प्रोमाइज्ड विद द ब्रिटिश
wrote a letter to the British and asked for forgiveness for the British. और उन्होंने बोला, इंदिरा गांधी जी ने बोला that गांधी जी जेल गए, नेहरू जी जेल गए और सावरकर जी ने माफी मांगी थी. ये इंदिरा गांधी जी की पोजीशन है. 1970 में इंदिरा गांधी ने 1970 में इंदिरा गांधी ने वीर सावरकर के ऊपर डाक टिकट जारी किया. 1979 में इंदिरा गांधी ने 11,000 रुपया अपने पर्सनल अकाउंट से सावरकर ट्रस्ट को दिया. 1983 में इंदिरा गांधी ने मिनिस्ट्री ऑफ इंफॉर्मेशन एंड ब्रॉडकास्टिंग से उनके ऊपर एक डॉक्यूमेंट्री बनाई और 1980 में उन्होंने लेटर लिखकर कहा कि सावरकर जैसा सपूत विरले कभी कभी पैदा होता है. इसीलिए कांग्रेस झूठ बोलना बंद करे. ये जिंदगी में सावरकर नहीं हो सकता. राहुल गांधी जिंदगी में सावरकर नहीं हो सकते और सावरकर के बारे में झूठ बोलना बंद करे और अपने दादी से माफी मांगे जाके. काँग्रेसला काय राजकारण करायचं असेल ते त्यांनी करावं, पण देशासाठी आपलं संपूर्ण कुटुंब वाहणाऱ्या देशभक्त सावरकरांविषयी अवमानकारक वक्तव्य करू नयेत, असं ज्येष्ठ खासदार रविशंकर प्रसाद यावेळी म्हणाले. मुझे मालूम है सावरकर के प्रति उनको बहुत परेशानी होती है. एक बार इस सदन में मैंने आग्रह करूंगा, एक बार इनको अंडमान निकोबार की सेलुलर जेल में ले जाया जाए, जहां 11 साल सावरकर बंद थे. मैं 3 बार गया हूं उसमें और जब भी गया हूं तो रोया हूं. उनको लिखने के लिए कलम तक नहीं मिलती थी और नीचे कच्ची फांसी दी जाती थी ताकि दर्द हो और सावरकर डरे. ठीक है, आप अपने राजनीति के लिए जो कुछ भी बोलिए, लेकिन जिस व्यक्ति ने देश के लिए इतना त्याग किया, उनके भाई की मृत्यु अंडमान में हो गई, उसके बारे में ऐसे शब्द का प्रयोग न करें. सिरियामध्ये बशर अल असद यांचा पाडाव करून बंडखोरांनी या देशावर ताबा मिळवल्यानंतर तिथे राहणाऱ्या भारतीयांना सुरक्षित मायदेशी आणण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाकडून प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत 77 भारतीय सिरियाहून मायदेशी परतले आहेत. या भारतीयांनी परराष्ट्र मंत्रालयाचे आभार मानले आहेत. पुणे पुस्तक महोत्सवाचं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झालं. पुण्यात वाचन संस्कृतीला मोठं महत्त्व आहे. नव्या पिढीतही पुस्तकांविषयी आस्था आहे, ही अत्यंत आनंदाची बाब असल्याचं फडणवीस या उद्घाटनाच्या आधी म्हणाले. राज्याच्या सांस्कृतिक राजधानीत वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी सुरू झालेला हा महोत्सव आपल्यासाठी आनंदाची बाब असल्याचं त्यांनी सांगितलं. फ्रान्सचे नवे पंतप्रधान म्हणून फ्रान्सवा बाउरो यांची फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांनी नेमणूक केली आहे. बाउरो यांच्यासमोर सरकारला स्थैर्य देणं आणि अर्थसंकल्प मंजूर करणं ही 2 मोठी आव्हानं आहेत. या आधीचे पंतप्रधान मायकल बार्नियर यांना अविश्वासदर्शक ठरावाद्वारे हटवण्यात आलं होतं. फ्रान्सच्या इतिहासात सर्वात कमी काळ म्हणजे केवळ 3 महिने ते पंतप्रधान होते. दी हेरिटेज प्रोजेक्ट ही ना नफा तत्वावर चालणारी संस्था आणि मुंबई पोर्ट सस्टेनेबिलिटी फाउंडेशन यांच्या सहकार्यानं मुंबई बंदर प्राधिकरणानं मुंबई बंदराच्या मोफत मार्गदर्शित टूरचं मुंबईत आयोजन केलं आहे. ही टूर आजपासून सुरू होत असून नागरिकांना 20 डिसेंबरपर्यंत या टूरचा लाभ घेता येणार आहे. जनतेला भारताचा सागरी वारसा जाणून घेण्याची अनोखी संधी यामुळे उपलब्ध झाली आहे. मुंबई बंदरानं 7 दिवसांसाठी हा फेरफटका खुला केला असून सामान्य जनतेला प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये प्रवेश करण्यासाठी आणि बंदराच्या अंतर्गत कामकाजाची प्रथमच माहिती जाणून घेण्यासाठी आमंत्रित केलं आहे. आणि यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात. नव्या वर्षाचे स्वागत डी.एन. शिर्के यांच्या महालक्ष्मी दिनदर्शिकेने करा. महालक्ष्मी दिनदर्शिका जिथे जिथे साक्षात लक्ष्मी वसे तिथे. सर 50,000 ऍडव्हान्स. पण इतकी कॅश तर आम्ही नाही आणली. आणि आज बँकही बंद आहे. उपाय आहे डिजिटल पेमेंटचा सोपा असा डोस. पण अरे घाबरू नका. सावधपणे कराल तर कोणते साइड इफेक्ट्सही नाही होणार. फोन आणा इकडे. इथे फोन लावा. डिजिटल पेमेंटने लेनदेन होऊ शकतं. सोपं, सुरक्षित आणि वेगवान. मी तर ह्यांना डिजिटल पेमेंट शिकवलं. तुम्ही? कारण आरबीआय सांगते की डिजिटल पेमेंट स्वीकारा, इतरांनाही शिकवा.
राज्यात आज सर्वत्र दत्त जयंतीचा उत्साह पाहायला मिळतोय. दत्त जयंती ही हिंदू पंचांगात असलेल्या मार्गशीर्ष पौर्णिमा या तिथीला साजरी केली जाते. राज्यात औदुंबर, गाणगापूर, माहूर, कुरवपूर, कर्दळीवन या दत्ताच्या प्रमुख स्थानांसह विविध दत्त मंदिरांमध्ये पहाटेपासून भाविकांची रीघ लागली आहे. दत्त जयंतीनिमित्त कोल्हापुरातल्या नृसिंहवाडी इथे राज्यासह इतर राज्यातून लाखो भाविक दाखल झाले आहेत. कृष्णा पंचगंगा संगम तीर्थावर भाविकांनी गर्दी केली आहे. दत्त जयंतीनिमित्त गेल्या आठवड्यापासून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. मंदिरात आज पहाटे काकड आरती आणि दत्तात्रयाची षोडशोपचार पूजा करण्यात आली. तसंच पंचामृत अभिषेक घालण्यात आला. वळूया क्रीडा जगताकडे. मस्कत इथे सुरू असलेल्या महिलांच्या आशियाई कनिष्ठ हॉकी अजिंक्यपद स्पर्धेत आज भारत आणि जपान यांच्यात उपांत्य फेरीची लढत सुरू आहे. भारतानं सामन्यात मध्यंतरापर्यंत 3-1 अशी आघाडी घेतली आहे. पर्वतरांगांमधून येणाऱ्या थंड हवेमुळे उत्तरेतल्या राज्यांमध्ये बहुतांश ठिकाणी थंडीचा कडाका वाढला आहे. दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि मध्य प्रदेश या राज्यांना हवामान विभागानं पुढचे 2 ते 3 दिवस कडाक्याच्या थंडीचा इशारा दिला आहे. तर मेघालय, मणिपूर आणि त्रिपुरामध्ये धुक्याची चादर पसरलेली पाहायला मिळेल असं म्हटलं आहे. दुसरीकडे तामिळनाडू, केरळ आणि पुदुचेरीमध्ये मुसळधार पावसानं जोर धरला आहे. हवामान विभागानं तामिळनाडूला मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पाहूया राज्यातल्या हवामानाची स्थिती. विदर्भात तुरळक ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय, तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत घट झाली आहे. राज्यात जळगाव इथे 8.4 अंश इतक्या सर्वात कमी तापमानाची नोंद झाली. राज्यात सध्या सर्वत्र हवामान कोरडं राहण्याची शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे. पाहूया तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 33, किमान 20, नागपूर 28.9, पुणे 28.10, छत्रपती संभाजीनगर 28.11, नाशिक 26.9, कोल्हापूर 29.17, रत्नागिरी 35.21, सोलापूर 32.15 आणि अमरावती कमाल 29 तर किमान 12 अंश सेल्सिअस. आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. लोकशाहीची जननी असलेल्या भारतातल्या नागरिकांनी संविधानाची तत्व प्रत्यक्षात जगून संविधानाचा खरा सन्मान केला, त्यांना वंदन. संविधानावरच्या चर्चेत पंतप्रधानांचं प्रतिपादन. संविधान निर्मात्यांना भारताचा वारसा आणि एकतेची पूर्ण जाणीव होती, मात्र दुर्दैवानं आज विविधतेत विरोधाभास शोधत भेदभावाची विषारी बीजं पेरली जात आहेत, पंतप्रधानांनी व्यक्त केली खंत. काँग्रेसच्या एका कुटुंबानं 55 वर्ष सातत्यानं संविधानावर हल्ले केले, पंतप्रधानांचा नाव न घेता गांधी कुटुंबावर हल्लाबोल. भाजपा प्रणित सरकार संविधान नाही तर मनुस्मृतीच्या विचारांवर चालत आहे, दुर्बल आणि युवकांच्या हक्कांवर सरकार हल्ला करत असल्याचा राहुल गांधी यांचा आरोप. केवळ आणीबाणीच नाही तर प्रत्येक वेळी काँग्रेसनं स्वार्थासाठी संविधानात दुरुस्त्या केल्या, भाजपा खासदारांचं चर्चेत राहुल गांधी यांना प्रत्युत्तर. धारावी पुनर्विकासाला विरोध करणारे तिथल्या गोरगरिबांना संविधानाच्या कलम 21च्या जीवन जगण्याच्या अधिकारापासून वंचित ठेवू इच्छितात, श्रीकांत शिंदे यांचा इंडी आघाडीवर आरोप. राज्यात आज दत्त जयंतीनिमित्त औदुंबर, गाणगापूर, नृसिंहवाडी यासह विविध दत्त मंदिरांमध्ये पहाटेपासूनच भक्तांची रीघ, विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन. आणि उत्तरेतल्या राज्यांमध्ये बहुतांश ठिकाणी थंडीचा कडाका तर दक्षिणेत मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. तेव्हा पुन्हा भेटूया रात्री 9:30 वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. तोपर्यंत नमस्कार.